मित्रांनो नमस्कार. आज म्हटलं बायकोला सरप्राईज द्यायची, कारण आज रविवार होता. म्हटलं आज काय आपण जायचं आणि सोडं म्हणजे मच्छीतलाच प्रकार आहे. म्हटलं सोड्याची भाजी करायची. घेतला ट्रे, सुरी घेतली, त्याच्यातनं पुन्हा कांदा, लिंबू, कोथिंबीर घेतली, तिथनं टोमॅटो घेतलं आणि ताटात घेऊन मारली बैठक, भारतीय बैठक, आणि बसलो आपला खाली. म्हटलं बायको नाही तर आपलं कांदा चिरून घ्यावं ती याच्या आधी, आणि कालवण करायचं म्हणजे सोड्याचं. म्हटलं कांदा बिंदा आणलं बायको तोवर, तर कांदा जिंदा चिरायला बारीक चिरून घेतला. एक 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 कांदा चिरून झाल्यानंतर परत बायको आली. बायको लागली तांदळाच्या भाकऱ्या करायला. तिला चाळून दिलं व्हायचं. तिकडे कांदा भाजायला टाकला का, कांदा लाल लाल व्हायला लागला. 2-3दा हलवला कांदा, लाल भडक व्हायला लागला. बायको म्हणायला लागली येत असलं तर कारण तर चटकीना बाजूला. म्हणलं नको लय शानी होऊस, म्हणलं मी आहे म्हणून आहे, नाहीतर त्यावर बायको म्हणते बघा काय पडलं का. म्हटलं मला येडी पशी दिसवी, ठसका लागला म्हणता का. तसाच कांद्याला जरा गॅस बारीक केला. म्हटलं आता बारीक आचेवर म्हणलं लाल होऊ द्या. एवढ्यात बायको म्हणली तांदळाच्या भाकऱ्या किती खाणार, 3 भाकऱ्या. म्हणलं माझ्या तांदळाचीच करते ना, 3 भाकऱ्या माझ्या. एवढ्या झाल्यानंतर टोमॅटो टाकला गेला की बायकोला म्हणलं आटप झालं का तुझं बाया, मध्ये मध्ये येऊ नको, मध्ये मध्ये करू नको, माझ्या ध्यानात राहत नाही काय तू काय बोलल्या परत. पुन्हा कशाच काढून करते मलाच माहित नाही. एका बुकीत पाणी म्हटलं होतं तरी बायको गप्पा झाली. तर मसाला घेतला, हळद टाकली 2 चमचं, होते म्हणली झणझणीत. हळदीचं प्रमाण घालण्यात असल्याचं चांगलं मित्रांनो. हळद अशी आपण खात नाही, पण हळद आयुर्वेदिक असते कधी बघा, अशी खाऊ नका. टमाटर टाकलं, जिरं बिरं टाकून जरा मस्तपैकी हलवलं. हेकडं तिकडं तिकडं हेकडं तिकडं ह्याकडे त्याकडे जरा कांद्याला दिला ढकलून. कांदा टमाटो अगदी लाली लाल झाला खरपूस. हळदीनं कालनाला जरा चांगला रंग आला होता. बायको म्हणजे आता काय टाका, अहो ध्यानात राहिलं नाही. म्हटलं चटणी टाकायची येडे, तुला काय वाटलं मला येत नाही. 2 चमचं टाकली का, 2 नको 2.5 टाका. बरं 2.5, तुला काय वाटलं ते 2.5 चमच्याने मला काय बघ लाल भडक नसतं कालवण म्हणजे भाजी. आता सुकी भाजी केली होती, आता सोडं टाकायची भारी आली. जरा वाय जरा सोडं वाय जरा गरम पाण्यात भिजत घातलं होतं. जरा इकडे तिकडे केलं. परत एक तांब्या पाणी घेतला मस्तपैकी. बायकोला म्हणलं अंडा भरून करू का. बायको बोंबला लागली, म्हणजे बघायला लागली माझ्यावर अंडा भरून काढून करते ती. हे म्हणलं राहू दे बाया, अंडा भरून नाही करत, तांब्या भरून करतो. सोडं टाकलं, हळूहळू सोडं टाकलं गॅसवर. वास असा यायला लागला होता मित्रांनो. आता कवा तांदळाची भाकरी जी होती वर सोडं टाकलं. उलटून पालतून बायको म्हणली करापलं खाणं. म्हणलं सोड तुला काय येतं येडी. बघ म्हणलं बघ इकडे तिकडे हे सोड्यांची पण म्हणलं हालत बेकार करून टाकली. त्याकडेच नाही याकडला सोडं जिथं जर म्हणलं तर कशाला इथं आलो आपण कुणा टाव. तर बायकोन इकडे भाकरी टाकून ठेवली. पहिल्या 7-8 झाल्या होत्या, ही एक भाकरी आहे. म्हणलं बायको आता काय थांबत नाही. एक तांब्या पाणी वाटला गळगळीत. म्हणलं हो दे. बघ म्हणजे हो बस अगं शिजायला लागतो त्यो, नाहीतर पुन्हा रबर वाटल्या खायला लागल. तुला नाही माहित. म्हणलं तुला काय आहे येडी, तुला काय खायचं वांगण बटाटो तेवढं माहित. आपलं निवांत. आणि म्हणलं आता म्हणलं गार आणि बस व्यवस्थित जरा त्याला उकळी फुटू दे आणि चांगलं शिजू दे. सगळा कचरा उचलायचं काम आपलं केलाय कुणी आपण. सगळा कचरा कांदा कापलेला टोमॅटो कापलेला सगळी घाण घेतली, पाण्यात टाकली, सरळ उचललं आणि बाहेर.